नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी दत्तात्रय सूर्यवंशी. ऐरोली नगरामधलं असं प्रख्यात असं एक मंडळ आहे जी त्या श्री संत सावतामाळी मंडळ 1992 साली या मंडळाची स्थापना झाली. या मंडळाची स्थापना झाल्यानंतर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात त्यांनी सिंहाचा वाटा आहे आणि पुढाकार घेत आहेत. या ठिकाणी समाजाचे म्हणजे माळी समाजाचे असतील किंवा अन्य समाजाचे असेल, जो कौटुंबिक त्यांचा जो स्नेह मेळावा असतो दरवर्षी, म्हणजे जवळजवळ 33 वर्ष झाली या मंडळाला की सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच पद्धतीने या सभागृहामध्ये ते आता महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. या स्पर्धेमध्ये ज्या महिलांनी सहभाग घेतलेला आहे, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया की कशा पद्धतीने महिलांना पुढे येण्यासाठी किंवा समाजाचं प्रबोधन करण्यासाठी संधी दिली जाते. काय सांगाल तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात? हां, नमस्कार. माझं मानसी नाईक नाव आहे. मी खूप खुश आहे की यांनी पाककला त्याच्यानंतर रांगोळी कला आयोजित केली. त्याच्यामध्ये आम्हाला भाग घेण्यासाठी प्रोत्साहन मिळालं आणि खूप छान वाटलं. काय सांगाल की या ठिकाणी रांगोळी स्पर्धा आणि पाककला स्पर्धासुद्धा महिलांसाठी आयोजित केलेल्या होत्या. या ठिकाणी रांगोळी स्पर्धा आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतलेला, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव निवेदिता डोके. मंडळाने जे रांगोळी स्पर्धा, पाककला, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा जे आयोजित केलेलं आहे ते खूप मोटिवेशनल आहे महिलांसाठी, लहान मुलांसाठी, आणि दरवर्षीच ते चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम राबवतात. तर मी त्यांची खूप आभारी आहे. आणि रांगोळी पण तुम्ही बघाल तर खूप छान सोशल मेसेजेस रांगोळीतून दिलेले आहेत. छान झालेलं आहे. तुम्ही सुद्धा या स्पर्धेत सहभाग घेतलेला होता, काय सांगा? मी सौ ऋषाली सचिन भुजबळ. मी इथे व्यवस्थापिका म्हणून काम करते. तर मला काही टाईम नव्हता, त्याच्यामुळे मी पार्टिसिपेट केलं नव्हतं. पण अगदी ऐन वेळेला मला संधी मिळाली तर मी म्हटलं थोडंसं काहीतरी आपण प्रयत्न करूया, म्हणून मी एक छोटीशी रांगोळी काढली. आणि इतर सर्वच माझ्या मैत्रिणी ह्यांनी खूप सुंदर रांगोळी काढली आणि खूप छान वाटतं आहे. सगळ्यांच्या रांगोळ्या खूप सुंदर आहेत आणि दरवर्षी आम्हाला हा चान्स मिळतो, तो खूप छान वाटतं. थँक्यू. तुम्ही सुद्धा सहभागी झालेला होता. उत्कृष्ट अशी तुम्ही समाज प्रबोधनात्मक अशी रांगोळी काढलेली आहे, काय सांगाल? माझं नाव अर्चना प्रवीण अभंग. खूप छान वाटतं आहे की महिलांसाठी हे लोक विचार करतात, महिलांसाठी संधी देतात. आम्हालाही छान वाटतं, आम्ही भाग घेतो, आम्हालाही आनंद मिळतो. पण त्यांनी सांगितलं की ज्यावेळेला तुम्हाला मेसेज दिला गेला की कुठलंही पुस्तक असू नये, मोबाईल असू नये, तुमचीच डोक्याची म्हणजे तुमच्याच कल्पनेतून ती रांगोळी तयार केली पाहिजे, तर तुमच्या डोक्यात कशी कल्पना आली की कुठली रांगोळी काढावी असं? सुरुवातीला जरा भीती वाटत होती की न बघता काढायचं आहे तर जमेल नाही जमेल, पण नंतर विचार केला तर मग कॉम्पिटिशन कसली ना, जर बघून काढायचं तर काय कॉम्पिटिशन. मग नंतर विचार केला की काहीतरी सर्वांना आवडेल असं काही मेसेज देता येईल रांगोळीमधून असं काहीतरी, म्हणून मी सेव्ह ट्री, झाडे लावा झाडे वाचवा असं मेसेज देणारी रांगोळी काढली आहे. आपण सुद्धा त्यांनी सेव्ह ट्री सेव्ह असं जे केलेलं आहे. तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिकच्या संदर्भात सुद्धा तुम्ही रांगोळी काढली, काय सांगाल? मी जी रांगोळी काढली ती सोशल मेसेज देणारी आहे. आत्ताच्या काळात खूप पर्यावरण हानी होते, पोल्युशन तर खूप मोठी समस्या आहे. मग पोल्युशन कसं आळा घालता येईल किंवा झाडे कशी वाचवता येईल, कारण की पूर्वीच्या काळात झाडं जास्त होती, आता झाडे कमी होत चालले, त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण, हवेतलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत चालले. ते मानवी आरोग्यासाठी खूप घातक आहे. आणि त्यामुळं मी सोशल रांगोळी काढली. मला माझ्या रांगोळीतून असा मेसेज द्यायचा आहे की तुम्ही भविष्यात येणारे जे घातक परिणाम आहे त्यासाठी अत्यंत जागे व्हा. मॅडम, तुम्ही सुद्धा सुंदर अशी एक रांगोळी काढली. मी आता नाव घेणार नाही, पण तुम्हीच मला सांगायचं आहे. नमस्कार, मी सुजाता मंदार भुजबळ. इथे संत सावतामाळी मंडळामध्ये दरवर्षीच एक उत्तमोत्तम कार्यक्रम साजरे केले जातात आणि त्यानिमित्ताने पूर्ण महिला वर्गाला सहभाग घेता येतो. तुम्ही बघितलं असेल की इथे तरुण वर्ग जास्त आहे, म्हणजे तरुण महिला, तरुण मुली पुढे येऊन सोशल मेसेज तो देता येईल मुलांना, लोकांना पुढे आपले संस्कार पुढे नेता येतील या पद्धतीने ते कार्यक्रम करत असतात. तर आता ज्या पद्धतीने रांगोळी काढल्या जातात त्याच्यामध्ये वेगवेगळे मेसेजेस दिले जातात, जसं सेव्ह ट्री, सेव्ह एन्व्हायरमेंट, डिजिटल इंडिया. जसं आता भारत खूप डिजिटल क्षेत्रामध्ये पुढे आहे, तसंच तुम्ही बघाल तर स्त्री ही सुद्धा आजकालची प्रत्येक क्षेत्रामध्ये ती पादाक्रांत करत आहे. तर अशा पद्धतीने मी स्त्री शक्तीचा जागर या एका थीमवरती रांगोळी काढलेली आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्याच रांगोळ्या इतक्या सुंदर झालेल्या आहेत आणि हा सहभाग घेताना तरुण वर्ग पुढे येतो याचा मला खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की स्पर्धेत जरी भाग घेतला असला तरी आपली स्वतःची कल्पना त्या ठिकाणी दाखवण्याचा या ठिकाणी प्रत्येक महिलेने प्रयत्न केलेला आहे.
प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी.